कायदा केवळ न्यायालयापुरता मर्यादित नसून प्रत्येक नागरिकांच्या हक्काचं संरक्षण करणारे प्रभावी कवच आहे। या उद्देशाने तालुका विधी सेवा समिती गंगापूर यांच्या वतीने सोमवारी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा ढोरेगाव इथं भव्य कायदेविषयक जनजागृती शिबिर उत्साहात पार पडले। दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर गंगापूर माननीय NR इंदलकर यांच्या प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शनामुळे शिबिराला विशेष महत्त्व प्राप्त झाले। नागरिकांचे कायदेशीर हक्क, कर्तव्य, मोफत विधी सेवा तसेच न्याय मिळवण्यासाठी उपलब्ध असलेल्या विविध कायदेशीर मार्गाची माहिती तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविणे हा या शिबिराचा प्रमुख उद्देश होता। न्यायाधीश इंदलकर यांच्या मार्गदर्शनातून कायद्याची जाणीव, न्यायाधीश NR इंदलकर यांनी नागरिकांनी कायद्याची माहिती करून घेऊन आपल्या हक्कांबाबत जागरूक राहावे तसेच गरज भासल्यास उपलब्ध विधी सेवांचा लाभ घ्यावा याचे महत्त्व अधोरेखित केले। न्याय मिळविण्याची प्रक्रिया सर्वसामान्य नागरिकांसाठी सुलभ व्हावी आणि आर्थिक किंवा सामाजिक अडचणींमुळे कोणालाही न्यायापासून वंचित राहावं लागू नये यासाठी विधी सेवा समितीच्या माध्यमातून सुरू असलेल्या उपक्रमांचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले। शिबिरास तहसीलदार तथा तालुका विधी सेवा समितीचे उपाध्यक्ष नवनाथ वाघवाड, गटविकास अधिकारी तथा समितीचे सचिव सुहास वाघचौरे, सहाय्यक गटविकास अधिकारी अक्षय भालेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुषमा पवार, वरिष्ठ सहाय्यक महेंद्र जोशी, वकील संघाचे अध्यक्ष अनिल इंगळे, ॲडव्होकेट AS बर्वे, ॲडव्होकेट AB कुलकर्णी, ॲडव्होकेट VB वाघचौरे, ॲडव्होकेट VS काळे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष खलील पटेल, उपाध्यक्ष अशोक कांबळे, आयुब पटेल, केंद्र प्रमुख राजेश हिवाळे, बीट अंमलदार पद्म जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती। ॲडव्होकेट AS बर्वे, ॲडव्होकेट AB कुलकर्णी, ॲडव्होकेट VB वाघचौरे व ॲडव्होकेट VS काळे यांनी बालक, महिला, ज्येष्ठ नागरिक व दुर्बल घटकांचे हक्क, पोस्को, नालसाच्या योजना, अंमली पदार्थांविरोधी कायदे, वाहतूक नियम, अँटी रॅगिंग, बाल न्याय व्यवस्था, ADR, नागरिकांची मूलभूत कर्तव्य, महिलांची सुरक्षितता तसेच मोफत विधी सेवांबाबत मार्गदर्शन केले। शिबिरातील प्रश्नोत्तर व संवाद सत्रात विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी विविध कायदेविषयक प्रश्न उपस्थित केले। तज्ञ वकिलांनी त्यांच्या शंकांचे निरसन केले। कायद्याची भीती न बाळगता कायदा समजून घ्या, आपल्या हक्कांसाठी योग्य वेळी कायदेशीर मदत घ्या आणि कर्तव्याची जाणीव ठेवा हा संदेश यावेळी देण्यात आला। केंद्र प्रमुख सचिन गोपाळे, दत्तात्रय दाणेकर, दत्ता घोगरे, तलाठी गीता सरक, ग्रामविकास अधिकारी नामदेव वाघमारे, अंगणवाडी कार्यकर्ती संगीता जोशी यांचीही प्रमुख उपस्थिती होती। या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी केंद्रीय मुख्याध्यापिका अंजली पुढे, पदवीधर शिक्षक मनोज घुले, शंकर राऊत, दिलीप धर्माधिकारी, भाऊसाहेब गाडवे, निलिमा कुलकर्णी, मुग्धा निमसे, सचिन पाटसकर, शामीर शेख, अली बाकोदा आणि कल्याणी जगताप यांनी विशेष पुढाकार घेतला। तालुका विधी सेवा समितीच्या या उपक्रमातून कायदा, न्याय आणि विधी सेवा यांची माहिती समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रभावी प्रयत्न झाला। न्याय हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार असून कायद्याची माहिती हेच नागरिक सक्षमीकरणाचं प्रभावी माध्यम आहे असा संदेश या शिबिरातून देण्यात आला। तर अशी जर घटना आपल्या घडत असेल, हे बघा मुलांनो, आपण घरातून कुठेतरी खेळायला जातो, शेजारी जातो, काही व्यक्ती अशा असतात की त्या विनाकारण आपल्याला चॉकलेट देणार, वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ दाखवणार मोबाईलमध्ये, काहीतरी विचित्र गोष्टी करायला सांगणार। असा प्रकार आपल्या बाबतीत घडत असेल तर न घाबरता तुम्ही तुमच्या शिक्षकांना, आई वडिलांना सांगा, ते तुम्हाला रागवणार नाही तर ते तात्काळ आमच्याशी संपर्क करतील। त्यानंतर तुम्हाला असं वाटत असेल की कुठे काही अडचणी आहेत तर तुमच्या आई वडिलांना किंवा तुम्ही 112 हा नंबर लक्षात ठेवायचा। किती सोपा आहे ना, 112। तुम्हाला नाही समजलं, रस्त्याने येत आहे, कोणी तुम्हाला त्रास देतंय, पटकन तिथे काका, मावशी कोणी पण असतील त्यांना सांगायचं की हा नंबर डायल करा, बरोबर? तर हा नंबर जर डायल केला तर आपल्याला तात्काळ मदत मिळेल। कायदा हा सर्वसामान्यापर्यंत पोहोचला पाहिजे। कायदा फक्त चोरांपर्यंतच असतो का कोर्टापर्यंतच राहावा? आपण रोजच्या जीवनामध्ये कायदेशीरच वागतो ना, का बेकायदेशीर वागतो? बेकायदेशीर वागतो का कायदेशीर वागतो ना? म्हणजे कायदा आपल्याला कळला पाहिजे, थोडाफार तरी कायदा कळला पाहिजे। रस्त्याच्या कोणत्या बाजूने चाललं पाहिजे? डाव्या बाजूने। असा जो कायदा आहे तो छोटा छोटा कायदा असतो, परंतु आपल्याला ती कायद्याची तोंड ओळखणं त्या अत्यंत गरजेचं असतं। आपण आता इथं संविधान पीठावर संविधान वाचलं, संविधानात काय सांगितलेलं आहे? कायदा सर्वांना समान आहे। माननीय न्यायमूर्तींच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील वेगवेगळ्या शाळांमध्ये आयोजित केलेले जातात। तर या शिबिरासाठी सर्वप्रथम मी केंद्रीय मुख्याध्यापक मॅडम आणि केंद्र प्रमुख सर
आणि आपला सर्व स्टाफ यांचं सर्वप्रथम मी अभिनंदन करतो की नियोजन आपण अतिशय सुंदर पद्धतीने केलेलं आहे. आपल्या शाळेची जी सजावट आहे अतिशय चांगली आहे आणि एक नवीन कन्सेप्ट आमच्या समोर आपण आणलेली आहे की माती विना शेती कशी करायची. माननीय न्यायमूर्ती महोदयांच्या हस्ते आपण आता त्याचा शुभारंभ केलेला आहे. माती विना शेती करणे ही एक कल्पकता जी बाहेर देशातली संकल्पना आहे ती आपण भारतात आणलेली आहे आणि विद्यार्थ्यांसाठी अतिशय चांगली आणि नवीन काही सृजनशीलता शिकवणारी ही संकल्पना आहे. आपण परसबाग पण केलेली आहे. औषधी वस्तूंची निर्मिती या ठिकाणी सुरू केलेली आहे. हे अतिशय आपल्या आणि विद्यार्थ्यांसाठी नवीन काही भरपूर शिकण्यासारखं आहे. कायदेविषयक ते विद्यार्थी पुढे आलेले आहेत, शिकून अधिकारी झालेले आहेत. तर आपण सुद्धा ग्रामीण भागातील विद्यार्थी कुठं कमी पडत नाही. आता विषय कायद्याचा, आपण कायदा तर पाळलाच पाहिजे आणि सरांनी जसं सांगितलं बॅड टच गुड टच हे सर्वांना कळतं. फक्त आपण काय करतो, कोण आपल्याला घरचे काय म्हणतील, गावातील लोक काय म्हणतील, नागरिक म्हणून आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे, गावातील लोकांची सुद्धा जबाबदारी आहे की त्यांनी अशा घटनेत त्या कुटुंबाला आणि त्या कोणी मुलगा असो मुलगी असो त्याला सपोर्ट करणं ही सगळ्यांची जबाबदारी आहे. दुसरी गोष्ट, ग्रामीण भागामध्ये आजही खूप गरिबी आहे. काही विद्यार्थी 12, 13, 14, 15 वर्ष झालं की त्यांना शाळा शिकता येत नाही. पुढं ग्रामीण भागातील आता जरी सरकारची 14 पर्यंतची शिक्षा असेल, योजना असेल, त्याच्या पुढं काय, तर आपली जबाबदारी ग्रामस्थांची की त्यांना थोडेसे आर्थिक मदत करून शासकीय योजनांमधून त्या विद्यार्थ्याला पुढे कसं शिक्षण घेता येईल याबाबत सुद्धा प्रयत्न करणं गरजेचं आहे. ग्रामीण भागामध्ये आता हे मुलं आहेत तुमच्याकडे चांगले 10वी वगैरे, त्यांना आत्तापासूनच स्पर्धा परीक्षेचं थोडं मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. आपल्याकडे तहसीलदार साहेब आहेत, पोलीस इन्स्पेक्टर साहेब आहेत, आपण त्यांचे मार्गदर्शन घेऊ शकता. शाळेत असे कार्यक्रम मध्ये मध्ये ठेवा की ज्यामुळे विद्यार्थ्यांना पुढे प्रोत्साहन मिळेल की भविष्यामध्ये त्यांच्याकडून चांगले अधिकारी घडतील. चांगली गोष्ट, आपल्याकडे खूप चांगले विद्यार्थी आहेत की ते स्पोर्ट्समध्ये खूप छान आहेत. आपण त्यांना खरंच त्यांचे कलागुण बघून त्यांना मार्गदर्शन करणं खूप चांगली गोष्ट आहे आणि यापुढे अशीच आपल्या शाळेची प्रगती हो. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.